निकाला कॉल करून ना वैताग आलाय मला नुसता. कॉलच लागत नाहीये. कुठे गेली असेल? स्वतःचं खरं करण्यामध्ये ही मुलगी ना खूप पुढे आहे. राजन बोलतो ना अगदी बरोबर बोलतो. कुठेस ग अनिका बाबू, कुठेस? काळजीच करू नका. हो कामिनी आहे म्हटलं तर तुमचं काम होणारच. बरं ठेवते. किती वाजले? तू सकाळी गेलेलीस, आता रात्र झाली आहे. कुठे गेलेलीस? विल यू प्लीज शट अप? काय शट अप? आई कोण आहे? तू माझी आई आहेस की मी तुझी आई आहे? हा? हे असले 1760 प्रश्न मला नाही विचारायचे. विचारायचे असतील तर तुझ्या नवऱ्याला विचारायचे, राजनला. मला नाही. कळलं? हेच तुझं वागणं आणि बोलणं आहे ना, ही आपली अनिका करते. कळलं? तुझी सावली पडली तिच्यावर. तुला काय? माझी पोरगी आजारी पडलीये, कुठे गेलीये, काय करते काही माहिती नाही. तू मस्त फिर फिर. काय झालं? आजारी म्हणजे काय झाले तिला? तिला फूड पॉइझनिंग झालंय. काय? तिला फूड पॉइझनिंग झाले आणि मला माहित सुद्धा नाहीये. फोन करते सकाळपासून. हो पण म्हणजे मी कामासाठीच गेले होते ना, नाही का? आता सांगू शकतेस ना काय झाले आणि काय मग कुठे गेलीये कुठे? पण अगं नाही माहिती कुठे गेलीये. सकाळपासून फक्त एकच, ऋषीला भेटायचं, ऋषीला भेटायचं, ऋषीला भेटायचं, बस. ऋषीलाच भेटायचंय ना, मग राहू दे की, भेटू देत, त्यात काय एवढं. आई, ऋषी आहे ना आपल्या थेरड्याला घेऊन आणि त्या कमळीला घेऊन फिरायला गेलाय. आता या सिच्युएशन मध्ये तूच मला सांग, तो आपल्या लेकीला कसा भेटणार? त्यात ती सारखी एकच बोलते, आजचा दिवस स्पेशल आहे, तिला काहीतरी करायचंय. काय करायचंय तिला स्टॉप, मला विचारू नकोस. म्हणजे तिला आज काहीतरी करायचंय, काहीतरी करायचं असं ठरवूनच गेलेली ती. हो, मग योग्यच आहे. एखादी गोष्ट ठरवली ना की ती केल्याशिवाय ती थांबत नाही, कारण ती माझी नात आहे. एकदा का एखादी गोष्ट करायची ठरवली की ती झाल्याशिवाय गप्प बसायचं नाही. ठीक आहे, चांगलंय. कोणीतरी खूप खुश आहे. एक मिनिट, खरं खरं सांग, कुठे गेली होतीस? असं कोणतं काम होतं ज्याने तू एवढी खुश आहेस? अच्छा, हे माझ्या चेहऱ्यावर दिसते का खुशी? स्पष्ट आहे. तसंच काहीचं आहे. तुला सांगेन, वेळ आल्यानंतर नक्की सांगेन. रागिणी, बोल ग. ही गौरी आहे ना, ती या घराची पायरी सुद्धा चढू शकणार नाहीये, कारण तिची शेंडी माझ्या हातात आहे. गौरीची शेंडी हिच्या हातात आहे. शेंडीचं काय कर? आई, अगं आई, थोड्यात बोलते, काय बोलते अशी काहीच कळत नाही. आई, अनिका, अनिका, रेश, रेश मला वाचव. रेश, हेल्प मी. रेश, सेव. कुठे आहेस तू? अनिका, अनिका, अनिका. हा लाईट असा अचानक कसं काय लागला? मला काहीतरी झालंय हे ऐकल्यावर लगेच आलास ना तू? माझ्यासाठी काहीही करशील ना? हे बघ रेश, इथे हे बघ, हे बघ, हे सगळं तुझ्यासाठी बघ केलंय मी. हे बघ, हे हार्ट शेप्स, हार्ट थीम्ड पूर्ण. हे बघ, and I have dressed for you. बघ कशी वाटते, कसं वाटतंय तुला सगळं? ऍक्च्युअली तुला बाकी काही दुसरं रिझन दिलं असतं ना तर तू एक्सक्यूजेस केले असते, आलाच नसतास. म्हणून मला हा छोटासा प्रँक करावा लागला. पण एनिवे, तुला कसं वाटलं हे सगळं सांग ना.
आज ना मी तुला खूप इम्पॉर्टंट काहीतरी सांगणार आहे. I'm gonna confess माझ्या मनातल्या गोष्टी. तुला माहितीये रेश, जेव्हापासून मला हे सगळं माहित पण नव्हतं, कळत पण नव्हतं ना, तेव्हापासून I've only dreamed about you. माझ्या सगळ्या स्वप्नांमध्ये फक्त आणि फक्त तूच आहे. आणि तू जेव्हा आसपास असतो ना, तेव्हा मला हवा पाणी कसलीच गरज नाही पडत. बिकॉज आय ओनली वॉन्ट यू. आय ओनली नीड यू. तू असा की मला इनफ वाटतं. यू नो व्हॉट रेश, यू आर माइन. फक्त आणि फक्त ना माझा आहे, माझा. प्लीज प्लीज वाचव मला. प्लीज प्लीज हेल्प मी रेश. हॅलो अनिका, काय झालंय? कुठे आहेस तू? रेश बघ ना काय करतो. व्हॉट? सर काय झालंय? तुम्ही एवढ्या टेन्शन मध्ये काय? टेन्शनचं काही कारण नाही, पण मला निघावं लागेल अर्षके. आणि आजोबांना सॉरी सांग, मी येतो. सर अहो काय काय झालंय? रेश ऐकतोयस ना? यू नो व्हॉट, तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे. थांब, जस्ट वेट फॉर अ सेकंड. So Rish, आई आई ऐक ना, आई ऐक 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 ना, तुझ्या हाती काय लागलंय जरा मला स्पष्ट सांगशील? हा, कधीची तुझ्या मागे 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 फिरते मी. काय ऐक, कशाला मागे मागे फिरतेस आणि काय काय ऐकायचंय काय तुला? समजा मी तुला सांगितलं की हे अमुक अमुक आहे, तर त्याने काय होणार आहे? म्हणजे तू काही करणार आहेस का? म्हणजे तू मला सांगणारच नाहीस, राईट? तुझी मुलगी आहे ना मी, आता तू गोष्टी माझ्यापासून पण लपवणार आहेस का? नाही ग. पण ठीक आहे, ठीक आहे, सांगते. हा, आता नयनताराची वाट लागणार. वाट म्हणजे म्हणजे माझ्या हाती एक असा भोंगा लागलाय ना, ज्याने नयनताराच्या खरामध्ये असा वणवा लागणार आहे.